कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत आज आपण, तो म्हणजे लसावी मसावी. लसावी मसावीवरचे व्हिडिओ आपण तर अपलोड केलेले आहेतच, पण हे व्हिडिओ कशासाठी आहेत? तर हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत की तुम्ही ते व्हिडिओ, मागील व्हिडिओ आपला लसावी मसावीचा आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लसावी मसावीत कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्याही परीक्षेचा प्रश्न असू द्या, UPSC पर्यंतच्या परीक्षेचा प्रश्न असू द्या, तो तुम्हाला सहज सुटेल, एवढी गॅरंटी की लसावी मसावीचे कोणतेही प्रश्न तुम्हाला इथून पुढे अवघड जाणार नाहीत. तर आपल्याला काय करावं लागेल की जुने प्रश्न आणि हे प्रश्न, हे एवढे प्रश्न बघितले की बघा तुम्हाला कोणताही लसावीचा प्रश्न अवघड जाणार नाही. यामध्ये जवळपास आपण सर्व टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत, जेवढे काय आहेत लसावी मसावीचे टाईप, तर ते घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न बघूया. दोन समूळ संख्यांमधील फरक 83 व लसावी 828 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? आता अशा पद्धतीचा प्रश्न दिलाय की आपल्याला काय दिलंय की दोन संख्यांचा लसावी दिलाय आणि दोन संख्यांमधील फरक दिलाय. आपल्याला एक 2 ते 3 फॉर्म्युले माहित पाहिजेत लसावी मसावीचे. पहिला फॉर्म्युला म्हणजे काय की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणवले मसावी. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो, हे तर माहित पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट, लसावीला लसावीला जर आपण मसावीने भागले तर आपल्याला काय मिळतं? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि ह्या असामायिक अवयव यांना जर आपण मसावीने गुणले तर आपल्याला काय मिळते? संख्या. त्या संख्या मिळतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचा सेटअप आहे, पूर्ण सेटअप असा आहे. तर तुम्हाला हे फॉर्म्युलाच माहित पाहिजेत. दुसरी गोष्ट, आता आपल्याला फक्त दिलाय लसावी. आता लसावी काय असतो की लसावी म्हणजे काय असतो बघा, हे मागील लेक्चर मध्ये झालेलं आहे तरी पण एकदा रिवाइज करतोय. लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा काय असतो? गुणाकार. सामायिक अवयव व असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. तर बघा असा प्रश्न दिलाय आणि ह्या प्रश्नाचे उत्तर काढायची पद्धत की तुम्हाला अवघड पद्धत शिकवली जाते, सोपी पद्धत पण मी सांगेल, दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगेल. दोन्ही पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येईल. पहिले तर काय करायचं की 828 चे फॅक्टर पाडायचे. ही ही जी पद्धत असेल ही बेसिक पद्धत जी सगळ्या शाळांमध्ये सगळीकडे शिकवली जाते. आपण ऍडव्हान्स पद्धत शिकू की ज्यामध्ये तुमचं 20 ते 30 सेकंदात उत्तर येईल. पहिलं तर याला भाग जाईल 2 ने. बघा किती येईल? 414. परत 2 ने भाग जाईल, परत किती येईल? 207. 207 म्हणल्यावर पुढचा भाग कितीने जाईल? 23 ने. 3 ने जाईल, 3 ने. ठीक आहे. तर 3 ने गेला, 3 सका 18, उरले 2, 3 9 27. परत 3 ने भाग जाईल, येईल 23, 23 आणि 1. म्हणजे असे त्याचे फॅक्टर पडले. काय फॅक्टर पडले? 2, 2, 3, 3 आणि 23. आता 2, 2 चा एक ग्रुप असेल, 3, 3 चा एक ग्रुप असेल. आता आपल्याला ठरवायचं की 23 ने 2, 2 च्या ग्रुपला मल्टिप्लाय करायचं का 3, 3 च्या. समजा आता 2, 2 चा गुणाकार किती येईल? 4. 3, 3 चा गुणाकार 9. कधी पण लक्षात घ्यायचं की ज्या समान संख्या आहेत त्यांचा एक गट बनवायचा. असं नाही करायचं की 2 आणि 3 चा गुणाकार मी 6 लिहितो, 2 आणि 3 चा, असं नाही करायचं. 2 आणि 2 चाच गुणाकार लिहायचा, 3 आणि 3 चाच लिहायचा. तर 23 ने एक तर तुम्ही 4 ला गुणू शकता किंवा 9 ला. समजा मी 23 ने 9 ला गुणलं तर एक संख्या येईल 207. ठीक आहे. आणि दुसरी संख्या येईल 4. तर यांच्यातील फरक हा काय 83 नसतोय. मग मी काय करतो की 23 ने 4 ला गुणतो. 23 चोक 92. आणि 92 आणि 9 मधला फरक हा किती आला? 83. आता 92 आणि 9 मधला फरक किती आला? 83. मग आपल्याला काय करायचं? बेरीज. तर आपल्याला दोन संख्या मिळाल्या. कोणत्या दोन संख्या आहेत त्या?
एक आहे 92 आणि 9. 92 आणि 9 चा लसावी 828 येतो आणि 92 आणि 9 यांची वजाबाकी 83 येते. मग आपल्याला बेरीज काढायची, तर ती बेरीज काय येईल? 92 अधिक 9 101. ठीक आहे, ऑप्शन 2 येईल उत्तर. आता हे झालं आपलं बेसिक अंडरस्टँडिंगची मेथड. आता तुम्हाला डायरेक्ट आन्सर कसं काढायचं ते बघा. ज्यावेळेस आपल्याला फरक दिलेला असतो, ज्यावेळेस आपल्याला फरक दिलेला असतो आणि हा काय आहे? दोन संख्यामधील फरक. आपण संख्या x घेऊ आणि दुसरी संख्या y घेऊ. यांच्यातील फरक x वजा y 83. दुसरी संख्या काय असेल? x अधिक y. यांची बेरीज काढायची. यांची बेरीज काहीतरी येईल आपली. मग आपण जर यांची बेरीज केली, बघा, आपण जर यांची बेरीज केली तर यांची बेरीज केली तर काय येते? 2x, y ला y कॅन्सल जाईल, बरोबर 83 अधिक बॉक्स, बरोबर. आता x म्हणजे काय असेल? भागिले 2. असं ते आपलं उत्तर येईल. म्हणजेच काय करायचं? म्हणजे काय की आपल्याला ती संख्या मिळून जाईल आणि हे x ने त्या संख्या x ने ह्या 828 ला भाग जात असणार आहे. हे काय तुम्हाला मी बोललेलं समजलं नसेल, आता क्रियातून समजेल. क्रियेतून कसं समजेल की 83 अधिक ऑप्शन घ्यायचा 99 यांची बेरीज करा. किती आली बेरीज? 182. 182 ला 2 ने भागा. किती आलं उत्तर? 91. 91 ने 828 ला भाग जातो का? बघा, नाही जात. 91 च्या पाड्यात 828 नाही, भाग जात नाही. दुसरी संख्या घ्या 101. 101 अधिक 83, उत्तर किती आलं? 184. 184 ला 2 ने भागा 92. 92 ने 828 ला भाग जातो का? बघा, 92 ची आपण किती पट करूया? बघा, 2 ची 9 पट. ठीक आहे, बघा, 99 9 2 18, हातचा 1 99 81 81. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं ह्या एक्झाम्पल मध्ये? त्यांची करायची बेरीज. हा जो फरक दिलाय, फरकाची आणि ह्या ऑप्शनची करायची बेरीज. त्या बेरजेला भागायचं 2 ने आणि जे काय उत्तर येईल त्यांनी ह्या संख्येला भाग जातो का बघायचा. ह्या संख्येला भाग जातो का बघायचा. ज्यांनी भाग जाईल ते तुमचं उत्तर असेल. एवढं सोपं आहे ते. ठीक आहे, सहज उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय वाचून घ्या. सुशीलाकडे काही फुले आहेत. तिने प्रत्येकी 36 फुलांच्या माळा केल्या तर 35 फुले उरतात. आता तिने किती फुलांच्या माळा केल्यात? 36. त्यावेळेस किती फुलं उरतात? 35, बरोबर. तिनं 48 फुलांच्या माळा केल्या तर तिला 47 फुलं उरतात आणि 60 फुलांच्या माळा केल्या तर 59 फुलं उरतात. प्रत्येक मध्ये जर आपण फरक बघितला तर कितीच फरक आहे? एकचा. प्रत्येकामध्ये एकचा फरक आहे. मग अशा टाईपचं एक्झाम्पल कसं सोडवायचं? तर अशा टाईपचं एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं? 36 फुलांच्या माळा, ह्या 48 फुलांच्या माळा आणि ह्या 60, 36 48 आणि 60 यांचा काढायचा आपल्याला लसावी. काय काढायचा? लसावी. कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचा. इथं काय म्हणलंय? कमीत कमी म्हणलं की लसावी काढतात. आता बघा, कितीने भाग जाईल? 2 ने. 18 येईल, 24 येईल, 30 येईल, परत 2 ने भाग जाईल 9 12 15. कितीने भाग जाईल? 3 ने. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. आता 3 4 5 मध्ये काय कॉमन आहे का? काहीच कॉमन नाही. मग आपण यांचा करायचा गुणाकार. बघा, 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 2 2 4, 4 त्रिक 12, 12 आणि 60 चा गुणाकार 12 72, 720 गुणाकार आला. 720 हा गुणाकार आला. आणि जो मग अशी आपण कॉमन डिफरन्स काढला होता 36 आणि 35 मधला, तो किती डिफरन्स होता? 1. तर यातून करायचं वजा 1. उत्तर किती आलं? 719. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, दुसरी मेथड काय असेल की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस आपण काय करायचं की पर्यायामध्ये एक मिसळायचं. कॉमन डिफरन्स आल्यावर एक मिसळलं. आता बघा, हे झालं 1442, हे झालं 720, हे झालं 480 आणि हे झालं 362. आता बघा, 36 ने 362 ला भाग जाईल का? नाही. 360 ला जाईल, भाग जाणारच नाही. 36 ने 480 ला पण भाग जात नाही. किंवा
36ने 480 ला भाग जात नाही. 36ने 720 ला भाग जातो. 36 ची 20 पट आहे. 48 ने पण जातो 720 ला भाग आणि 60 ने पण जातो. म्हणजे उत्तर काय आलं? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूया. 10 मुलांना, 12 मुलांना, 15 मुलांना प्रत्येक गटानुसार समान पेढे वाटल्यास प्रत्येक वेळेस 4 पेढे शिल्लक राहतात. आता तिथं डिफरन्स हा 4 होता. हे तर प्रत्येक वेळेस किती राहतात शिल्लक? 4. म्हणजे मगाशी आपण काय केली? वजाबाकी केली. इथं करावं लागते बेरीज. यांचा पण काढावा लागतो लसावी. 10चा, 12चा आणि 15चा आपल्याला लसावी काढावा लागेल. लसावी काढला. ठीक आहे. किती यांच्यात कॉमन काहीच नाही. फक्त 10 आणि 12 मध्ये 2 कॉमन आहे. बघूया. इथं येईल 5, इथं येईल 6, इथं येईल 15. मग पुढे काय कॉमन दिसतंय? 5. इथं येईल 1, इथं येईल 6, इथं येईल 3. परत काय कॉमन दिसतंय? 3. 1, 2, 1. मग 2 पण इकडेच घेऊया. 1, 1, 1. बघा आता गुणाकार करा. 5 दुने 10, 10 30, 30 दुने 60. आता हे जे 60 आलेलं आहे त्या 60 मध्ये काय करावं लागेल? आपल्याला 4 मिसळावं लागेल. 64 पेढे हे उत्तर येईल. 64 पेढे. आता हे तर म्हणले 2 पर्याय. तर काय करावं लागेल? 60च्या पटीतली संख्या बघा. 60 ची दुप्पट 120. 120 मध्ये 4 मिसळा हे उत्तर येईल. आता हे 60च्या पटीत ह्याच्यातून 4 वजा केले 160. 160 ला जातो का 60 ने भाग? नाही जात. ह्याच्यातून 4 वजा केले 280. 280 ला जातो 60 ने भाग? नाही जात. म्हणजे उत्तर काय आले? ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न बघूया. आता हा प्रश्न लसावी मसावीचा नाही, पण प्रश्न सोडवण्यासारखा आहे. बघा, एका ठिकाणी काही घोडे आणि कोंबडे आहेत. त्यांच्या पायांची संख्या 100 असून त्यांच्या डोक्यांची संख्या 31 आहे. तर त्यापैकी कोंबड्यांच्या पायांची संख्या किती? आता कोंबड्यांच्या पायांची संख्या विचारली म्हणजे 2 पायाची. बघा काय करावं लागेल? 100 वजा या 31 ची दुप्पट करा. 31 ची दुप्पट किती? 62. उरले किती? 38. म्हणजे 38 पाय काय आहेत? जे 38 आलेलं आहे 38 हे 2 पाय एक्स्ट्रा आलेत. तर 38 ला जर आपण 2 ने भागलं तर 19 काय आले? 19 आले घोडे. आणि टोटल प्राणी किती आहेत? 31. 31 वजा 19 उरले किती? 12. 12 किती आहेत? कोंबड्या. मग कोंबड्यांचे पाय किती असतील? 12 दोन्ही 24. काय करायचं की जी एकूण पायाची संख्या आहे त्यातून डोक्यांच्या संख्येची दुप्पट वजा करायची. केली वजा 62 आली. उत्तर किती आलं? 38. आता 38 बघा ह्याचं लॉजिक काय की प्रत्येकाला एकच डोकं असतं. प्रत्येकाला एकच डोकं असतं. आता मिनिमम किती पाय आहेत? 2. 62 पाय झाले. मग जे 38 पाय एक्स्ट्रा आहेत 38 पाय ते कुणाचे असणार आहेत? एक्स्ट्रा पाय हे घोड्यांचे असणार आहेत. हे एक्स्ट्रा पाय कोणाचे असणार आहेत? घोड्यांचे. आणि किती एक्स्ट्रा आहेत? प्रत्येकी 2 एक्स्ट्रा आहेत. म्हणजे 19 काय आले? घोडे. 19 घोडे आले म्हणजे 12 कोंबड्या आल्या आणि त्यांचे पाय किती आले? 24. आता हा प्रश्न याचा काढायचा आहे मसावी. आता मसावी काढत असताना कशा पद्धतीने काढतो? बघा 3/4, 6/7 आणि 9/8. आता मसावी काढताना अंशाचा काय काढायचा असतो? अंशाचा मसावी व छेदाचा काय काढतो आपण? छेदाचा लसावी. अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. बघा 3, 6, 9 चा मसावी किती आला? 3 आला. आणि 4, 7, 8 चा लसावी किती आला? 56. उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3. एवढा सोपा प्रश्न आहे. आता उलटा प्रश्न विचारला असता आपल्याला, इथं लसावी विचारला असता आपल्याला, लसावी काढा. तर काय केलं असतं की अंशाचा काढला असता लसावी, अंशाचा काढला असता लसावी, छेदाचा काढला असता मसावी. मग अंशाचा लसावी काय येईल? 3, 6, 9. 3, 6, 9 चा लसावी किती येईल? 18 येईल. आणि 4, 7, 8 चा मसावी एकच येईल. मग त्यावेळेस उत्तर काय आलं असतं? 18 हे उत्तर आलं असतं. ठीक आहे. दोन्ही बघून घ्या, लसावी कसा काढतात आणि मसावी कसा काढतात. पुढील प्रश्न. एका कंपनीने 3 प्रतिनिधी जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले.
पहिला प्रतिनिधी दर 12 दिवसांनी, दुसरा दर 18 दिवसांनी व तिसरा दर 30 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल सादर करतो. तर ते तीनही प्रतिनिधी कार्यालयात कितव्या दिवशी एकत्र येतील? काय करावं लागेल? 12, 18 आणि 30चा आपल्याला काढावं लागेल लसावी. लसावी काढायचा फक्त. बघा, 2 भाग जाईल 6, 9, 15. तर 3 भाग जाईल 2, 3, 5. आता खाली तर कशाला कॉमन नाही? 2, 3, 5 मध्ये काहीच कॉमन नाही. गुणाकार करून घ्या. 2 6 6 पंचे 30. 30 आणि 2 6. 30 आणि 6चा गुणाकार 180. तर 180 दिवसांनी ते तीनही प्रतिनिधी एकाच दिवशी कामाला येतील. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 840 आहे आणि त्यांच्यातील फरक 11 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? सेम मगाशी आपण जो प्रश्न सोडवला सेम त्या पद्धतीने सोडवायचा. काय करायचं की सगळ्यांमध्ये 11 मिसळायचे. सगळ्यांमध्ये 11 मिसळा. पहिला जो प्रश्न सॉल्व्ह केलता सेम त्या पद्धतीने. ठीक आहे. आता 59 मधून 11 गेलं, किती आलं उत्तर? 60. 60 ला 2 भागा, 2 ने भागा, किती आलं? 30. 30 ही काय आली? मोठी संख्या. बरं का? एक येते मोठी संख्या. आता दुसरं एक उत्तर काढायचं असेल त्यावेळेस काय करायचं? 59 वजा 11 करायचं. किती आलं? 48. ह्या 48 ला पण 2 ने भागायचं. 24. 24 काय आली? लहान संख्या. ऑप्शन वरून जायचं. आता बघा, 30 आणि 24 चा गुणाकार 840 येतो का? बघा, सॉरी, इथं किती येईल? 70 येईल. 70 येईल. इथं येईल 35. 35 काय आली? मोठी संख्या. बघा, 35 आणि 24 चा गुणाकार 840 येतो का? बघा, माहित नसेल तर करून घेऊ. 24 पंचे 120. 24 त्रिक 72 12 84 येतो गुणाकार. म्हणजे उत्तर काय आलं? ऑप्शन 1. उत्तर काय आलं? ऑप्शन 1. म्हणजे 840 चे फॅक्टर न पाडता आपण उत्तर काढू शकतो. दुसरी गोष्ट, 44 आणि 11 55. 55 ला 2 ने भाग जात नाही म्हणून हे उत्तर नाही. 51 आणि 11 किती आलं? हे 62. 62 भागिले 2 31. 31 ने 840 ला भाग जातो का? नाही जात. उत्तर नाही. हे आलं 60. 60 ला 2 ने भागलं 30. 30 ने भाग जातो 840 ला, पण पुढची जी संख्या मिळते 49 वजा 11 किती आली संख्या? 38. 38 ची निमपट किती? 19. 19 आणि 30 यांचा गुणाकार 840 असतो का? नसतो. तो 570 असता. इथं जर 570 असतं तर आपलं उत्तर आलं असतं ऑप्शन 4. पण आहे काय? 840 म्हणून उत्तर काय? ऑप्शन 1. पुढे बघा, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी असते. जोडमूळ संख्या ह्या वेगळ्या आणि सहमूळ संख्या वेगळ्या. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. कशाची असते? सहमूळची असते. जोडमूळची असते का? नसते. म्हणून पहिलं विधान काय असेल? पहिलं विधान तर चुकीचंच असेल. 2 सत्य विधान निवडा म्हणले. आता दुसरं बघा, ए व बी या क्रमवार संख्या आहेत. तर त्यांच्या मसावी यांचा मसावी किती येईल? 1. आणि लसावी काय येईल? त्या दोन्हीचा गुणाकार. मग गुणोत्तर काय येईल? एकास ए बी. म्हणजे हे कसं आहे? योग्य आहे. दोन संख्यांचा मसावी 1 असेल तर त्या दोन्ही संख्या निश्चित विषम संख्या असतील. निश्चित विषम संख्या नाही, कारण की बघा, एक संख्या 2 आहे आणि एक संख्या 3 आहे. 2 आणि 3 ही सम आहे ना, आणि हे विषम आहे. सम आणि विषम आहे. दोन संख्यांचा आणि यांचा मसावी किती आला? यांचा मसावी 1 आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का निश्चितपणे विषम संख्या असतील? निश्चितपणे म्हणू शकत नाही. म्हणून हे पण विधान काय आलं? चुकीचं आलं. आता पी व क्यू समूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी. लसावी काय येईल? त्या संख्यांचा गुणाकार. व मसावी. मसावी काय आहे? 1. तर लसावी हा मसावीपेक्षा पी क्यू वजा 1 एवढ्याने मोठा असेल. बरोबर आहे. तर उत्तर काय येईल? 2 आणि 4. पुढे बघा, कवायतीसाठी रांगेमध्ये मुले उभी केली. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. प्रत्येक रांगेत 84 मुले उभा केली तर 36 रांगा तयार होतात. जर प्रत्येक रांगेत 48 मुलं उभा केली तर किती रांगा तयार होतील? सोपं आहे बघा. हे लसावी मसावीचं एक्झाम्पल नाही. काय येईल? 84 प्रत्येक रांगेत 84 मुले तर 36 रांगा तयार होतात. 84 गुणिले 36 भागिले काय येईल? 48. हे लसावी मसावीचं नसून तिरकस गुणाकाराने सुटतं हे. बघा,
12 त्रिक 36, 12 चौक 48, 4 ने भाग जाईल 21, 21 त्रिक 63, ऑप्शन 1. पुढे बघा, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी. आता समजून घ्या, खूप सोपं असतं. दोन क्रमवार विषम संख्या कोणत्याही घ्या, कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या घ्या. मी घेतो 3 आणि 5, 3 आणि 5. तर ह्यांचा लसावी काय येईल? लसावी येईल ह्यांचा 15. ठीक आहे. त्या लसावीत जर मी एक मिसळलं तर काय येईल? 16. 16 काय आहे? वर्गसंख्या. 16 आहे वर्गसंख्या. आणि ह्या 16चं जर मी वर्गमूळ काढलं तर मला मिळतं 4. 4 म्हणजे यांच्या मधली संख्या मिळत असते मला. ठीक आहे, 4 मधली संख्या मिळते. पुढे बघू. दोन क्रमवार विषम संख्याच्या मधली संख्या आपल्याला मिळते ह्या अशा पद्धतीने. काय करायचं की त्यांच्या लसावी, हा जो लसावी, लसावीमध्ये एक मिसळायचा. लसावीमध्ये एक मिसळला किती आलं? 784. 784चं काढायचं वर्गमूळ. 784चं वर्गमूळ आलं किती आलं? 28 आलं. तर त्याच्या मागची संख्या काय येईल? 27. आणि पुढची संख्या काय येईल? 29. 27 आणि 29चा गुणाकार आहे 783. ठीक आहे. तर आपल्याला ह्या दोन संख्या मिळाल्या. तर लहान संख्येच्या मागील समसंख्या म्हणजे 27च्या मागील समसंख्या काय आली? 26. व मोठ्या संख्येच्या पुढील समसंख्या आणि 29च्या पुढील समसंख्या काय येईल? 30. यांचा लसावी मसावी यांचा गुणाकार. लसावी मसावीचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्येचाच गुणाकार. म्हणजे आपल्याला कोणाचा गुणाकार करायचा? 26 आणि 30चा. 26 किती असतं? 78. 780 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतायत. फक्त तुम्हाला त्यांचे बेसिक गुणधर्म माहित पाहिजेत. ते माहित असले की प्रश्न सोपे असतात. आता पुढे बघा, एका वायरमनकडे 48 मीटर, 64 मीटर, 72 मीटर व 98 मीटर लांबीच्या वायरचे प्रत्येकी एक याप्रमाणे 4 बंडल आहेत. प्रत्येक बंडलातील वायरचे समान मापाचे तुकडे करायचे असतील तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती? आता जास्तीत जास्त लांबी ज्यावेळेस विचारली जाते त्यावेळेस आपल्याला काय काढायचा असतो? मसावी. आता मसावी काय येईल? 48, 64, 72 आणि 98चा. बघा किती भाग जाईल यांना? 2 ने. 24, 32, 36 आणि 49. आता 24, 32, 36, 49 यांना 2 ने पण भाग जात नाही, सगळ्यांना 3 ने पण जात नाही, पुढे कशानेच भाग जात नाही, कॉमन काहीच नाही. म्हणजे यांचा मसावी किती आला? 2. ऑप्शन 2 मीटर आला, ऑप्शन क्रमांक 3. पुढे बघा, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय आणि त्यांचा मसावी दिलाय. तर त्या दोन संख्यांमधील फरक विचारलाय. खूप सोपं आहे बघा. काय करायचं? त्या दोन संख्यांचा गुणाकार, याला जर आपण 5 ने भागलं तर आपल्याला काय मिळतो? लसावी. बघा काय, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? लसावी गुणिले मसावी. मग आपण पहिला लसावी काढून घेऊया. मसावी आपल्याला दिलाय 5. ते 5 इकडे गुणाकारात ते येईल भागाकारात. 5 ने भागा, 5 त्रिक 15 आणि 515 येईल, 315 येईल. सॉरी, 315 काय येईल? लसावी. आता 315 जो लसावी आला, 315 जो लसावी आला, त्या लसावीला जर आपण मसावीने भागली तर आपल्याला काय मिळतात? असामायिक अवयव. असामायिक अवयव मिळतात. बघा 5 ने भागा, 5 × 30, 5 त्रिक 15 म्हणजे 63. आता 63 ची फोड कशी येईल? 3, 3, 7. जे समान संख्या असतात त्यांचा गुणाकार एक ग्रुप 9 आणि 7. म्हणजे 9 आणि 7 हे असामायिक अवयव आले. 9 आणि 7 हे काय आले? असामायिक अवयव. ह्या असामायिक अवयवांना जर आपण मसावीने गुणले म्हणजे ह्या 5 ने, तर आपल्याला आपल्या दोन संख्या मिळून जातात. एक संख्या आली 45, दुसरी संख्या आली 35. आणि 45 आणि 35 या दोन संख्यांमधील फरक किती आला? तर तो आला 10. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूया. 3 घंटा अनुक्रमे पाऊण तास. पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 90 मिनिट. 2 तास म्हणजे 120
मिनिट या फरकाने टोल देतात. तर कमीत कमी किती वेळाने त्या तीनही घंटा एकाच वेळी टोल देतील? बघा, ह्या तिन्हीचं काय काढावं लागेल आपल्याला? लसावी. 45, 90, 120. किती भाग जाईल? 3ने. 15, 30 आणि तिथं किती येईल? 40. 5ने भाग जाईल. 3, 5 1 15, 5 6 30, 5 8 40. परत कितीने कॉमन निघेल? ह्या दोन्हीत कॉमन निघेल 3. 3 1 3, 3 2 6 आणि इथं 8 असेल. इथं 2 1 1 4. आता करा गुणाकार. बघा, 5 1 15, 15 1 45, 45 2 90, 90 आणि 4चा गुणाकार 360. 360 मिनिट. 360 मिनिट म्हणजे किती तास असतात? 6 तास असतात. बरोबर? तर 6 तास हे उत्तर येईल. आता हे प्रश्न असे आहेत. तर हा जो आहे तर बहुपदीचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? बहुपदीचा. हा ज्यावेळेस आपण 32वा चॅप्टर घेऊ, 32वा, तर तुम्हाला 32व्या चॅप्टर मध्ये याचं एक्सप्लेनेशन मिळेल. आपलं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे, स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील बहुतेक 32.1 का 32.2, 32.2 मधले हे प्रश्न असावेत. शेवटचाच, एकदम शेवटचा चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टर मध्ये पण लसावी मसावीचे प्रश्न विचारले. तर हे ते 4 प्रश्न आहेत लसावी मसावीचे, ते आपण घेऊया. बघा, पहिला प्रश्न. तर इथं आपल्याला काय काढायचं आहे? लसावी. आता लसावी काढताना आपल्याला त्यांचे अवयव पाडावे लागतील. अवयव पाडून सामायिक अवयव, असामायिक अवयव अशा आपल्याला त्यांची फोड करावी लागेल. ठीक आहे. पहिलं तर आपण काढूया पहिली संख्या. आता तुम्हाला हे माहित नसेल कसं काढायचं, तुम्ही फक्त आता बघून घ्या. ज्यावेळेस आपला सूत्रे व बैजिक राशींची सूत्रे हा टॉपिक होईल आणि त्यांचे अवयव कसे पाडायचे होईल त्यावेळेस समजेल तुम्हाला. तुम्हाला जर हे झाले नसेल तर नाही समजणार. आता ह्यामध्ये काय कॉमन निघेल? 8. आतमध्ये काय येईल? y वर्ग वजा 25 आणि याची फोड काय येईल? y अधिक 5 y वजा 5. पुढे 2 y चा चौथा वजा 250 y. कॉमन काय निघेल? 2y. आतमध्ये काय येईल? y क्यूब मायनस 125. आता याची फोड कशी येईल? 2y ब्रॅकेटमध्ये y मायनस 5 नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये y स्क्वेअर प्लस 5y प्लस 25. ही फोड येईल. आणि शेवट 4y स्क्वेअर कॉमन काय येईल? 4. 4 कॉमन आल्यावर काय आतमध्ये येईल? y स्क्वेअर मायनस 7y प्लस 10. फोड काय येईल? y मायनस 2y मायनस 5. तर अशा पद्धतीने त्याचं फॅक्टरायझेशन होईल. आता फॅक्टरायझेशन झाल्यावर कॉमन काय काय आहे बघा? y मायनस 5 आहे, y मायनस 5 आहे, y मायनस 5. y मायनस 5 एक वेळा येईल. किती वेळा येईल? एक वेळा. सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. ठीक आहे. दुसरी संख्या जी येईल बघा, इथं 2y 8 आणि 4 याच्यामध्ये 2 4 8 सरासरी किती येईल? 8. 8 येईल म्हणजे ही संख्या येणार नाही. 8y 8y 8y. ठीक आहे. म्हणजे मी ते चेक करत बसणार नाही. हे नाही चेक करणार, हे नाही चेक करणार. माझं हे चेक करून झालेलं आहे. आता हे असामायिक अवयव आहेत. तिन्ही लिहून टाकणार. बघा, y अधिक 5 येईल, y वजा 5 येईल, y स्क्वेअर म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 नंबरचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर खूप सोपा आहे हा. तर बघा, 12चे फॅक्टर काय येईल? 2 2 3 a a. हे 12a वर्गचे फॅक्टर आहेत. आणि 18 a घन b चे फॅक्टर काय येतील? 2 3 3 a a a आणि b. आता सामायिक काय येईल? सामायिक हे 2 हे 2 हे 3 हे 3. सामायिक पहिल्यांदा सामायिक लिहा. किती येईल? 2 6 6 a
वर्ग सामायिक येईल. असामायिक काय येईल? इथं 2 येईल, इथलं 3 येईल आणि ए बी येईल. बघा काय गुणाकार येईल? बेत्रिक 6, 6 6 36, 36 ए, इथं वर्ग आहे आणि इथं ए घन बी, 36 ए घन बी, ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3 बघू. बघा 3 आणि 4 बघू, इथेच बघू. बघा प्रश्न काय आहे, तर यांची मसावी काढायचं आहे. तर पहिल्यांदा 10 मसावी काढताना आपल्याला काय काढावं लागेल? फक्त सामायिक अवयव काढावं लागतील, फक्त सामायिक अवयव. तर मला सांगा 10 आणि 2 मध्ये सामायिक काय येईल? 10 आणि 2 मध्ये फक्त 2च सामायिक येईल, फक्त 2 सामायिक येईल. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही, हा पर्याय येणार नाही. आता ह्या 2 पर्यायामधलं उत्तर आहे माझं. पुढे आता बघा इथं x वजा 2y चा वर्ग आहे, मग सामायिक काय येईल? x वजा 2y राहील. अधिक कुठून येईल? सामायिक काय येईल? x वजा 2y सामायिक राहील. बरोबर. आता तरी पण फोड करून दाखवतो. बघा 10 ची फोड होईल 2 गुणिले 5, हे काय येईल? x वजा 2y, x अधिक 2y, आणि याची फोड काय येईल? 2 x वजा 2y दुसऱ्या कंसात x वजा 2y. सामायिक काय आलं? 2 आणि x वजा 2y, ऑप्शन 1. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघा. हे प्रश्न तुमच्यासाठी मी स्कॉलरशिपसाठी घेऊन येत आहोत. गेल्या वर्षी आपले जे विद्यार्थी आले, जवळपास आपले 7 ते 10 विद्यार्थी 100 पैकी 100 स्कोर काढलेला आहे गणितामध्ये. त्यामुळे अजून जास्त विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळावे, त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट, आपले सबस्क्रायबर जवळपास 9800 च्या आसपास झालेत. तर आपल्याला फक्त 200 सबस्क्रायबर कमी आहेत 10,000 सबस्क्रायबर होण्यासाठी. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा आपला चॅनल शेअर करावा. तुम्ही कोणत्या शाळेतून, कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. शेवटचा प्रश्न बघा. पहिल्याची फोड काय येईल? 3x x y. दुसऱ्याचे काय येईल? 2 3x. मसावी, मसावी म्हणजे सामायिक 3 3x x. उत्तर काय येईल? 3x, ऑप्शन 3. तर अशा पद्धतीने आपण लसावी मसावी हा अवघड वाटणारा घटक एकदम सोप्या पद्धतीने घेतलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण अशाच पद्धतीने स्कॉलरशिपचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.